तुम्ही कधी विचार केला आहे का आपले पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे, किती सेव्हिंग करायची, फ्युचरसाठी प्लॅनिंग कशी करायची? आणि जर हे सगळं चुकीचं केलं तर आपल्याला नुकसान होऊ शकतं. मग प्रश्न येतो, हे सगळं आपण स्वतः करायचं का, की कोणाची मदत घ्यायची? नमस्कार मंडळी, पैसा ते संपत्ती या सिरीजच्या 4थ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत फायनान्शियल ॲडवायझर म्हणजे काय आणि आपल्याला खरंच गरज आहे का? तर फायनान्शियल ॲडवायझर म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचे पैसे कसे मॅनेज करायचे, कुठे इन्व्हेस्ट करायचे, फ्युचरसाठी प्लॅनिंग कशी करायची, हे सगळं सांगणारा व्यक्ती म्हणजेच फायनान्शियल ॲडवायझर होय. तर आता एक सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगते. समजा तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, पण कुठे करायचे? FDमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये की गोल्डमध्ये की अजून कुठे? इथे कन्फ्युजन होतो. तेव्हा फायनान्शियल ॲडवायझर तुम्हाला मदत करतो, गाईड करतो आणि तुमच्या सिच्युएशननुसार बेस्ट ऑप्शन सांगतो. तो काय काय मदत करतो? तर सेव्हिंग प्लॅन तयार करतो, इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सुचवतो, रिस्क कमी करायला मदत करतो आणि फ्युचर गोल्स जसे की घर, मुलांचं शिक्षण इत्यादी गोष्टींमध्ये प्लॅनिंग करायला मदत करतो. पण आता मेन क्वेश्चन असा येतो, आपल्याला फायनान्शियल ॲडवायझर खरंच लागतो का? तर त्याचं उत्तर आहे, काही लोकांना लागतो आणि काही लोकांना लागत नाही. जर तुम्ही बिगिनर असाल आणि फायनान्सबद्दल नॉलेज कमी असेल तर ॲडवायझर घेणं खूप हेल्पफुल ठरू शकतं. कारण सल्लागार कशी मदत करतो, तुम्हाला एखादी बचत योजना असेल चांगली तर ती सांगतो. त्याचप्रमाणे गुंतवणुकीचे सर्वात चांगले पर्याय कोणते आहेत ते सांगतो. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट, सगळेच फायनान्शियल ॲडवायझर चांगले असतात असं नाही. काही लोक फक्त कमिशनसाठी सुद्धा प्रॉडक्ट सेल करतात. त्यामुळेच तुमची गरज ओळखा. तुम्हाला बेसिक नॉलेज जर फायनान्सचं असेल, तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्वतः करत असाल तर फायनान्शियल ॲडवायझर नाही ठेवला तरी चालू शकतो. परंतु जर तुम्हाला फायनान्सबद्दल माहिती नसेल आणि त्याबद्दल काहीच ज्ञान नसेल तर तुम्ही फायनान्शियल ॲडवायझर निवडू शकता. पण हे सल्लागार निवडताना सुद्धा विशेष काळजी घ्यायची. ट्रस्टेड ॲडवायझर निवडायचा. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. स्वतःसुद्धा थोडंफार नॉलेज जाणून घ्या. तो सांगतोय ते खरंच बरोबर आहे का? कारण काही लोक फक्त कमिशनसाठी आपल्याला उत्पादनं त्यांची विकत असतात. तर याच्यातून फायनल डिसिजन काय असतो, की फायनान्शियल ॲडवायझर हा फक्त गाईड असतो. तो फक्त तुम्हाला माहिती देणार. पण फायनल डिसिजन हा तुमचाच असायला हवा, की पैसे किती इन्व्हेस्ट करायचे आणि कुठे इन्व्हेस्ट करायचे ते. तर लक्षात ठेवा, तुमचे पैसे तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे फायनान्शियल ॲडवायझर सांगेल ते सगळ्या गोष्टी तुम्ही ऐका आणि त्यावर अजून माहिती मिळवा आणि त्यानुसार पैसे इन्व्हेस्ट करा. कारण पैसे तुमचे असणार आहे. उद्या असं नको व्हायला की तो सांगणार आणि तुम्ही त्याप्रमाणे आंधळा विश्वास ठेवून गुंतवणूक करणार आणि तुमची नुकसान करून घेणार. त्यापेक्षा व्यवस्थित विचार करा आणि काही तो निर्णय घेऊन योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. तर आजपासून एक छोटी स्टेप करायची. फायनान्सबद्दल शिकायला सुरुवात करा. खूप मोठं नाही, पण अगदी छोटे छोटे गोष्टी ज्या आहेत त्या शिका आणि स्मार्ट डिसिजन घ्यायला सुरुवात करा, जेणेकरून तुमच्यामध्ये आर्थिक साक्षरता तयार होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढचा पार्ट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. तर आजपासून तुम्ही एक गोष्ट नक्की ठरवा, शिकायला सुरुवात करा. कारण आज तुम्ही कोणतेही एक छोटं पाऊल उचलाल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या भक्कम होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.